जर 35 गुणिले 40 बरोबर 1400 तर 0.35 गुणिले 40 बरोबर किती? पर्याय 35.40, पर्याय बी आहे 1400, पर्याय सी आहे 1.400 आणि पर्याय डी आहे 140.0. तर यापैकी बरोबर उत्तर काय असेल? 35 गुणिले 40 यांचा जर गुणाकार केला तर 1400 होतात, परंतु 0.35 गुणिले 40 याचं उत्तर काय येणार? तर लक्षात ठेवा, बघा दशांश अपूर्णांकानंतर दोन संख्या आहेत. तर बघा पहिले आपण इथे लिहून घेऊ 0.35 गुणिले 40. तर आपण समजून घ्यायचं की दशांश अपूर्णांक नाही. इथं जर दशांश अपूर्णांक नाही समजलं तर काय बघा, हा शून्य नसणार, इथं 35 गुणिले 40 यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 35 गुणिले 40 बरोबर किती होतात? तर 1400. 35 गुणिले 40 1400 होतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांश अपूर्णांकानंतर किती संख्या आहेत? 2. म्हणजे 2 संख्या सोडून दशांश अपूर्णांक द्यायचं, म्हणजे उत्तर किती येतं आपला? 14. 35 गुणिले 40, 35 गुणिले 40 होतात 1400, परंतु 0.35 गुणिले 40 केलं तर उत्तर किती येते? 14. लक्षात ठेवा, तुम्हाला दशांश अपूर्णांक दिलेला असेल तर दशांश अपूर्णांक नाही आहे असे समजून अगोदर त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि दशांश अपूर्णांकानंतर जेवढे संख्या तेवढे संख्या सोडून आपल्याला दशांश अपूर्णांक द्यावायचा आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहील? तर पर्याय बी हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. उदाहरण सोडण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आपण शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.